हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण चिकनची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेले आहे। तर सर्वात पहिले आपण चिकन मॅग्नेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी बघा 1 वाटी दही घेतलेले आहे, कोथिंबीर, धना पावडर, नमक, मसाला, काळे तिखट आणि लिंबू। तर सर्वात पहिले आपण दही टाकून घेऊया। दही आपण इथे जास्त प्रमाणात वापरलेलं आहे। बघा, दही जास्त प्रमाणात वापरल्यामुळे चिकन एकदम सॉफ्ट होते। तर चला आपण घेतलेले सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व चांगले चिकन मिक्स करून घेऊया। तर चला हे चिकन चांगलं मिक्स केलं आहे। तर याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया। तर चला हे 7 ते 8 तास आपण मुरण्यासाठी याला ठेवून देऊया आणि त्यासाठी लागणारा मसाला पाहून घेऊया। मॅग्नेट केलेल्या चिकनवरती 1 लिंबू पिळून घेणार आहोत। चला आपण चिकनसाठी मसाला पाहून घेऊया। हे खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे। कांदे 4-5 बारीक चिरून घेतलेले आहेत। तर आपण चिकनच्या भाजीचा मसाला पाहून घेऊया। कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, टमॅटो बारीक चिरून 2 ते 3 टमॅटो घेतलेले आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। डाळ आपण तेलामध्ये फ्राय केलेला आहे। इथे बघा मी तीळ, लसूण आणि खसखस हे पण तेलामध्ये फ्राय केलेलं आहे। त्याचबरोबर खोबरे आणि 5 ते 6 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत। तर हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये एकत्रित बारीक करून घेणार आहोत। तर पाहू शकता छानपैकी आपलं चिकन मस्त मॅग्नेट झालेलं आहे। तर याला आपण 50% शिजवून घेणार आहोत, थोडंसं पाणी ओतून, आणि त्यानंतर भाजी बनवणार आहोत। तर बघा याच्यामध्ये इतर काही सामान टाकायचं नाही आहे। आता आपण भरपूर मसाला वापरलेला आहे। तर याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल ओतून याला शिजवून घेऊया। याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपण ठेवणार आहोत। त्यानंतर अर्धा तांब्या पाणी ओतणार आहोत। तर चला मी म्हटलं होतं की आपण अर्धा तांब्या पाणी ओतणार आहोत, पण इथं दह्याचं पाणी सुटल्यामुळे एवढी काही गरज वाटली नाही आहे। फक्त 1च ग्लास पाणी ओतलेलं आहे। तर याला आपण अधूनमधून मिक्स करून घेत राहू आणि बारीक गॅसवरती शिजवून घेऊया। तर बघा चिकन आपलं 50% शिजलेलं आहे। तर आता बारीक केलेला मसाला पाहूया। तर बघा आपण म्हटलं होतं की सगळा मसाला एकत्रितपणे बारीक करून घेणार आहोत, पण हा डाळवा काही बारीक झाला नसता। त्याच्यामुळे सर्वात पहिले आपण डाळवा बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर टमॅटो आणि कांदा बारीक केलेला आहे आणि राहिलेला मसाला। तर बघा मसाला बारीक करताना तुम्हाला खडा मसाला टाकायचा असेल तर थोडाफार टाकू शकता। मी याच्यामध्ये मसाल्याची पावडर बनवून घेतली होती, त्यामुळे अर्धा चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे। बघा 3 ते 4 चमचे मी इथं तेल ओतलेलं आहे। या तेलामध्ये मी काल आळूच्या वड्या तळून घेतलेल्या, त्यामुळे हे असं झालेलं आहे। तर सर्वात पहिले आपण कांदा आणि टमॅटो बारीक केलेला फ्राय करून घेऊया। एकदम बारीक गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत। याला एवढं फ्राय करण्याची गरज नाही आहे, कारण आपण तेलामध्ये हे आधीच फ्राय करून घेतलेलं आहे। तर चला याच्यामध्ये बाकीचा मसाला टाकून घेऊया। हे पण चांगलं मिक्स करून घेऊ। आता याला 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया। ते बघा मसाल्याने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे। तर आपण थोडेसे मसाले पाहून घेणार आहोत। बघा हा कोल्हापुरी चिकन मसाला आहे। हळद आणि काळं तिखट, नमक आपण टाकणार नाही आहे, कारण आपण शिजवतानाही टाकलं होतं आणि मसाला बारीक करतानाही थोडंसं वापरलं होतं, त्यामुळे आता नमकचा वापर करणार नाही आहे। तर चला आपण हा मसालाही या तेलामध्ये फ्राय करून घेऊया।
मसाला 5 मिनिटं आपण बारीक गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर मॅग्नेट केलेले चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया. तर चला हा मसाला एकदा मिक्स करून घेऊया. तर बघा मसाला चांगला फ्राय झालेला आहे. तर शिजवलेले चिकन याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला हवा तेवढा आपण रस्सा बनवू शकतो. तर चला मग आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत. आपण अगदी थोडासाच रस्सा बनवणार आहोत. पाणी ओतून झाल्यानंतर 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे मस्तपैकी आपल्याला चिकन रस्सा भाजी तयार होईल. तर बघा हे चिकन होईपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया. तर फायनली आपला ग्रेव्हीवाला चिकन तयार आहे. आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर चला आपण पाहून घेऊया चिकन शिजलं का नाही आहे ते. अशा प्रकारे तुम्ही बघा नक्की एकदा ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी होतं. तर बघा एकदम सॉफ्ट असं चिकन झालेलं आहे. अगदी हॉटेलसारखी टेस्टही लागेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.